सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचावर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 3 दिवस बंद ठेवून शासनाचे ध्यान आकर्षण करण्याचा निर्णय गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने घेतला आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे आदर्श माजी सरपंच यांनी ग्रामपंचायतीला विकास कामाच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळवून दिले। गावाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अशा सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्ल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला। धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लोकशाही तथा पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना तत्काळ थांबल्या पाहिजे यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली आहे। राज्यात अशा घटना घडणे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालविला कसा, त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कोणी, असे गंभीर प्रश्न पडू लागले आहेत। अशा घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यामागच्या मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा, सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे अशी सरपंच संघटनेची मागणी आहे। न्याय मागणीसाठी तथा सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 दरम्यान 3 दिवस गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद अशी माहिती सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर, सचिव ॲडव्होकेट हेमलता चौहान, महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा पटेल, उपाध्यक्ष मनीष गहेरवार यांनी दिली। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सरपंचांवर जीवघेणे हल्ले करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत आरोपींनी पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारच्या या ज्या घटना आहेत या पुरोगामी महाराष्ट्राला म्हणजे काळिमा फासणाऱ्या आहेत। अशा प्रकारच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलावीत अशी आमची सरपंच संघटनेची मागणी आहे। या अशा प्रकारच्या घटनांचा जाहीर निषेध म्हणून आम्ही 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या 3 दिवसांमध्ये ग्रामपंचायत कामबंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत। महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी आहे की अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी हत्या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर तपास करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी। त्याचप्रमाणे सरपंचांना कायदेशीर सुरक्षा प्रदान करण्यात यावी। त्याचप्रमाणे सरपंचांना एक महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात यावा। आणि समजा अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा, गावाचा विकास करायचा कसा, कारण गावाचा विकास करत असताना अनेक अवैध प्रकारांना सामोरे जावे लागते, वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सरपंचांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवं आणि त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवं। संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचांना माझी विनंती राहील की त्यांनी या 3 दिवसीय कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होऊन अशा प्रकारच्या घटनांच्या जाहीर निषेधामध्ये आपण सहभागी व्हावं। धन्यवाद। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।